विकेट किपरच्या दस्तानामध्ये दाखल सुद्धा झाला. डॉट बॉल इकडे मात्र हाताळला जातो आणि डॉट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या 50 वरतीच थांबली आहे, जिथे या ओव्हर मधील आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. फक्त 6 धाबा याही ओव्हर मध्ये आतापर्यंत 4 बॉल मध्ये खर्च केल्यात. फुलटॉस बॉल, परंतु हा फुलटॉस बॉल बॅटवरती आलेला नाहीये. आडव्या बॅटने फ्लिक ऑफ द रिस्टच्या साहाय्याने बॉलला खेळले. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. थ्रो चांगला झाला, परंतु स्टंप पासून थोडासा वाईड होता थ्रो आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर इथे 2 मिळाल्यात. 2च्या साहाय्याने 52 धाबा धावफलकावरती लागल्यात. 52 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. 52 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 5, 5व्या ओव्हर मधील शेवटचा बॉल येणं बाकी आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा टर्न होऊन मारण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण जर पाहिलं तर सिंगल मात्र कंप्लीट होईल, पण ती लेग बाईटच्या स्वरूपाने येईल. 5 ओव्हर संपल्या आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 53च्या घरात पोहोचली आहे. या ओव्हर मध्ये आल्या फक्त 9 धावा आणि 9च्या साहाय्याने आतापर्यंत आपण जर पाहिलं तर त्या 9च्या जोडीने धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 53 वरती जाऊन पोहोचली आहे. 53. शेवटचं षटक आता येणं बाकी आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती हे नाव अगदी मी तर म्हणेन कमी वयामध्ये आपल्या नावाची प्रगती करणारा ठरेल. आर्यन ओरसे बॉलिंग ट्रॅक वरती. रिटायर्ड हर्ट म्हणून बॅट्समन आश्रय मैदानाच्या बाहेर येतात, तर त्यांच्या जागेवरती शिवांकुर हे मात्र मैदानावरती जातात, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती खेळण्याची संधी त्यांना मिळेल. 6 बॉल अजूनही येणं बाकी आहेत या ओव्हर मधील, म्हणजे या पहिल्या 17 मधील धावफलक जर पाहिलं तर 53च्या घरात पोहोचलंय. 53 रन्स ऑन स्कोर कार्ड. 53 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडवरती अजित हिंदलेकर आपण पाहतोय. 8 बॉल मध्ये 8 आतापर्यंत बनवल्यात. आर्यन ओरसे बॉलिंग ट्रॅक वरती इथे मात्र सज्ज होतात. पहिला बॉल या ओव्हर मधील. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. या ओव्हरची सुरुवात मी तर म्हणेन आता खराब झाली आहे, कारण जेव्हा जेव्हा खराब बॉलने ओव्हरची सुरुवात होते ना, तेव्हा तेव्हा गोलंदाजावरती धावा येतात आणि आता पहिला बॉल इथे वाईड पडलाय. वाईडच्या साह्याने धावसंख्या 54 वरती चालली आहे. 54 रन्स ऑन स्कोर कार्ड. 54 धावा धावफलकावरती. अजित यांच्यासाठी टाकलेला हा बॉल पुढ्यात पडला आणि पुढ्यातला बॉल लॉंग ऑफ वरती मारलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करत चाललाय बॉल. इट्स आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिस्पॅच. षटकाराच्या साहाय्याने 60 डाबा. जेव्हा जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी जेव्हा जेव्हा गोलंदाज येतो ना, तेव्हा सुरुवात जर चांगली असेल ना तुमची, तर त्या सुरुवाती सोबत शेवट सुद्धा गोड होत असते. इथे मात्र आपण जर पाहिलं तर पहिलाच बॉल वाईड अतळला, त्यानंतर षटकार आलाय. आणखीन एक फुलटॉस बॉल, त्याला मात्र ऑन साइड वरती मारलाय. हाही बॉल जा आणा उचलून. लगातारचा दुसरा बॉल सुद्धा बाउंड्री लाईन क्रॉस करतोय. आलाय सेकंड इन अ रो षटकार. षटकार आलाय आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 66 वरती पोहोचली आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय. पहिला बॉल वाईट, त्यानंतर लगातार 12 धावा आल्यात, म्हणजे 2 षटकार आलेत आणि 66 धावा आता धावफलकावरती. अचानकपणे सुस्थितीमध्ये येत असताना एफ रेसिडेन्सी ही टीम आपल्याला पाहायला भेटते, जिथे अजित हिंदलेकर यांच्या बॅट मधून आपण पाहतोय धावा येत आहेत. आणखीन एक बॉल समोर मारलाय. लॉंगॉनला बीट करणारा लगातारचा तिसरा मॅक्सिमम षटकार. चला बॉल द्या मैदानावरती. लगातारच्या 3 बॉल वरती 3 षटकार आलेत. मागच्या ओव्हर मध्ये तू कशी गोलंदाजी केली आहे याचं मला भान नाहीये. आता धावा नाहीयेत माझ्याकडे, मला धावा बनवायच्या, धावांची भूक आहे मला, आणि त्या धावा इथे बनवल्या जातात. लगातारच्या 3 बॉल वरती 3 षटकार आलेत. धावसंख्या 72 वरती पोहोचली आहे. 52 कुठे 72 कुठे, आता हे दृश्य मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे.
लगातारच्या 3 बॉलवरती 3 षटकार आलेत. 72 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा आर्यन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. या वेळचा आणखीन एक बॉल ऑन साइड वरती मारलाय. आता कनेक्शन इन प्रॉपर आहे. डाऊन दी बॉल खेळाडू आलाय, झेल पकडलाय. शेवट चौथ्या बॉल वरती ते विकेट जाते. अजित यांना मात्र मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. नवीन बॅटर आपण पाहतोय मंदार. इथे फलंदाजीसाठी मैदानावरती दाखल होतात. 72 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 बॉलचा खेळ संपलाय. उर्वरित 2 बॉल अजूनही येणं बाकी आहेत. 3 बॉलवरती 3 षटकार, त्यानंतर विकेट मिळाली आहे. यावेळचा बॉल टायमिंग टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू मात्र करेल हवाई सफर. लॉंग लॉंग बिग वे सिक्सर, षटकार. षटकार आला. षटकाराच्या साहाय्याने 78 धावा धावफलकावरती, 78, लॉस ऑफ 3 विकेट. असं वाटलं धावा येणार नाहीयेत, परंतु त्या धावा आता आल्यात. लगातार 3 षटकार आतापर्यंत या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर 25 धावा आर्यन ओरसे यांनी मात्र खर्च केल्यात. शेवटचा बॉल या ओव्हर मधील येणं बाकी आहे. यावेळचा बॉल इट्स अ बीमर. वेस्ट राईटचा नो बॉल पंचांनी कळवलाय आणि आता यावरती नो प्लस 1 अशा 2 धावा धावफलकावरती. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. नेक्स्ट बॉल वरती काय घडेल, या बॉल वरती किती धावा येतील. धावसंख्या 80 वरती पोहोचली आहे. 80 रन्स ऑन स्कोर कार्ड. 80 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये 95-96 धावसंख्येचं हायएस्ट टोटल होतं. त्यानंतर 89 होतं. या पहिल्या मॅच मध्ये ते 80 झाल्यात. जोपर्यंत बॉल अडवला जाईल तदवरती सिंगल भेटेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 81 वरती पोहोचेल. 81, 81 धावा धावफलकावरती. या बॉल वरती रनआउट स्वरूपात फलंदाज बाद झालाय, म्हणजे 1+ विकेट. अशा एकच धाव अशी मिळेल. 81 होतात. जिंकण्यासाठी 82 धावसंख्येची गरज आहे. चला टॉस साठी या. इक्विलाइफ विपक्ष मेट्रोपार्क काउंटी आपल्याला विनंती करतो, दोन्ही टीम टॉस साठी या.
दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. जिंकण्यासाठी 82 धावसंख्येचं टार्गेट आहे. 36 बॉल मध्ये 82 बनवायचे आहेत. आता या 82 धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवल्या जातील का? टॉस सुद्धा झालाय त्यानंतरच्या मॅचचा. आजच्या दिवसामध्ये सुद्धा दुसऱ्या राऊंडच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात, जिथे पहिले राऊंड जे संघ जिंकलेत किंबहुना ऑफिशियली ज्यांना फर्स्ट राऊंड विन असं दिलंय त्यांच्या सुद्धा मॅचेस आजच्या दिवसामध्ये इथे कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अगदी BBSM या स्पर्धेचा थरार मैदानावरती आपण पाहतोय. वैभव सर एक सेकंड. स्ट्राइक एंड वरती निखिल, नॉन स्ट्राइक एंड वरती पंकज. पहिली ओव्हर हाताळण्यासाठी आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती तुषार इथे मात्र सज्ज झालेत. तुषार यांच्या खांद्यावरती षटक सोपवलंय. ओव्हरला मात्र सुरुवात होते. 82 धावसंख्या चेस करायची आहे. पहिलाच बॉल पडल्यानंतर अगदी क्रीज का गाना सुनेगा क्या असं मात्र प्रश्न विचारत असताना सरळ विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये चाललाय डॉट बॉल. डॉट बॉलच्या साह्याने इकडे मात्र सुरुवात केली आहे. अलीकडच्या काळामध्ये या बॉलला परफ्यूम डिलिव्हरी असं म्हटलं जायचं, कारण लेदर बॉल क्रिकेटमध्ये जो चामड्याचा आवरण असतो त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येत असतो आणि तो नाकाजवळ जात असताना तो वास दरवळतो. परंतु यावेळचा आखूटप्पाचा बॉल बॅटर सोडणाऱ्यातला नाहीये. जसा बॉल बॅटवरती लागला इकडे मात्र बाउंड्री लाईन पार केले या बॉलने. षटकार येतोय. 6 धावा. षटकार मिळालाय. षटकाराच्या साह्याने इथे मात्र निखिल आपल्या बॅटिंगला सुरुवात करतात. पहिला बॉल डॉट आला परंतु त्यानंतर इथे षटकार मारत असताना आपले इरादे स्पष्ट केलेत. षटकाराच्या साह्याने 6 धावा धावफलकावरती, 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. ओव्हरला जशी डॉटने सुरुवात झाली दुसऱ्या बॉल वरती इकडे मात्र षटकार आलाय. ज्या अगोदर आपण ट्रेलर पाहिलं होतं आता पिक्चर पाहायला भेटेल. आणखीन एक बॉल ऑन साइड वरती मारलाय. प्रॉपर कनेक्शन आहे. टक्कन आवाज आला आणि बॉल मात्र एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईन क्रॉस करत चाललाय. चौकार. 10 धावा धावफलकावरती, 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. 82 चा पाठलाग कशा रीतीने करायचा तर 82 चा पाठलाग या रीतीने करायचा हे मात्र मैदानावरती दाखवलं जात आहे. पहिला बॉल डॉट आला म्हणून काय झालं, उर्वरित बॉल माझ्याकडे आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना भेदून मी बॅटिंग करू शकतो हे मात्र इकडे दाखवलंय. डीप फाईन लेग वरचा खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये आणलाय. शॉर्ट मिड ऑन वरचा खेळाडू लॉंग ऑन मध्ये नेलाय. यावेळचा बॉल समोर मारलाय. फिल्डर डाऊन दी बॉल पोचले. चेल पकडला. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. निखिल बॅक टू दी डगआउट. या बॉलवरती फटका बसला कारण एकच कारण मारायचा होता जिथे तिथे हा बॉल ट्रॅव्हल झाला नाही. बॅट हातामध्ये थोडीशी फिरली आणि त्याच वेळेला चेंडू आपण पाहतोय बॅटच्या खालच्या हिश्श्यावरती लागला आणि त्यानंतर डीप मध्ये लॉंग ऑन मध्ये झेल पकडला. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर परततोय. 80 धावा धावफलकावरती होत आहेत. 80 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत या ओव्हर मध्ये संपलाय. 2 बॉलवरती धावा आल्या त्यानंतर विकेट सुद्धा आली आहे. या वेळचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघणारा आणि त्यामुळे या बॉल वरती आपण जर पाहिलं तर स्लाइस करण्याचा प्रयत्न केला, बॉलला कापण्याचा प्रयत्न केला परंतु इथे या बॉल वरती धाव आलेली नाहीये. डॉट बॉल चाललाय. डॉट बॉलच्या सहाय्याने आतापर्यंत या ओव्हर मधील 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र 10 वरती स्थिर आहे. 10 धावा धावफलकावरती, 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजूनही इथून 72 धावा बनवायच्यात येणाऱ्या उर्वरित बॉल मध्ये. 72 धावा अजूनही बनवायच्या असताना 10 धावा धावफलकावरती लागल्यात.
या बॅटचा बॉल समोर मारण्याचा प्रयत्न केला, ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वतःच्या फॉलो मध्ये हा बॉल अडवला गेला, जिथे एकही धाव आलेली नाही. या पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 10 धावा धाव फलकावरती, एक विकेट घेत असताना या ओव्हरचा खेळ मात्र येथे संपला. दुसऱ्या ओव्हरचा खेळ येणं बाकी आहे. आता दुसऱ्या ओव्हरमध्ये कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल, कॅप्टन इकडून कोणता कान मंत्र देतील. टीम मीटिंग घ्यायची नाहीये, दोन्ही टीमला विनंती करतो टीम मीटिंग घ्यायची नाहीये. चला, आपल्याला आजच्या दिवसामध्ये भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती करतो टीम मीटिंग घेऊ नका. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर दुसऱ्या ओव्हरला आता सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा ओव्हर हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मंदार यांना मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केले. ओव्हर नंबर सेकंड, दुसऱ्या ओव्हरला दुसऱ्या स्पेलला इकडे मात्र सुरुवात होईल. दुसरी ओव्हर कशा रीतीने हाताळली जाईल. पुन्हा एकदा 30 सर्कल मध्ये 30 सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. तर या दोन क्षेत्ररक्षकांना पुन्हा एकदा भेदून बॅटिंग करायची आहे. पहिलाच बॉल इथे मात्र चांगला खेळला, इनसाइड आउट थ्रू दी कव्हर खेळला गेलेला हा बॉल. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स ओव्हर दी बॉन्ड रोप चाललाय. आलाय या ओव्हर मधील पहिला वेलकम फॉर चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या 14 वरती पोहोचली आहे. 14 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट, जी पहिली ओव्हर मध्ये विकेट आली होती. आता पुन्हा एकदा फिल्डिंगची व्यूहरचना इथे मात्र बदलली जाते 30 यार्ड सर्कल मध्ये. तिथे आपण जर पाहिलं तर वाईडिश मिड ऑफ आहे, त्यानंतर कव्हर पॉइंट, त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर शॉर्ट पॉइंट आपण पाहतोय. या वेळचा आडवा बाटने कनेक्शन प्रॉपर आहे. चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. इट्स आउट ऑफ द पाक स्टँड अँड डिलिव्हर्ड. षटकार. बॉल शेवटच्या षटकापर्यंत गेला तरी सुद्धा नवीन वापरला दिला जाईल याची दक्षता घ्या. षटकार आलाय आणि त्यानंतर 20 धावा धावफलकावरती लागल्या 20. आणखीन एक बॉल मारण्याचा प्रयत्न केला, बसून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पडल्यानंतर हा बॉल बराचसा बाहेर जाणारा, त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय. जिथे आपण पाहतोय ॲज अ ऑफिशियल मेन अंपायर वैभव सर आपण पाहतोय, मॅन फ्रॉम नाशिक. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला संजीव पाटील सरांना आपण पाहतोय, मॅन फ्रॉम मुंबई. जेपी पॅनलचे दोन्ही पंच आपण पाहतोय. येथे गेले ज्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे, अगदी तटस्थ पंच म्हणून आपण त्यांची कार्य पाहतोय, कार्यप्रणाली पाहतोय. या बॉलचा बॉल आडव्या बाटने खेळलाय, टायमिंग प्रॉपर आहे. पुन्हा एकदा बॉल जमिनीला गुदगुल्या करत घरंगळत बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय आणखीन एक दर्जेदार चौकार. 4 धावा. चौकाराच्या साह्याने धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती होतात. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. बॅटिंग करत असताना लेफ्ट हँडर बॅटर आपलं पूर्णपणे कौशल्य मैदानावरती दाखवतोय. जसा बॉल त्या पाल्यामध्ये येतोय त्याला मात्र पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं जात आहे आणि हीच गरज आहे. इथून खराब बॉलला त्याची जागा दाखवायची आहे. लेफ्ट हँडर बॅटर साठी आता एक वाईडिश लॉंग ऑन आणला जाते, त्याच वेळेला डीप मिड विकेट आपण पाहतोय, परंतु त्याचा फरक पडणारातला नाही आहे. या वेळचा बॉल सरळ लांब 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 खूप लांब. षटकार. पंकज चस्कर यांची बॅटिंग मैदानावरती आपण पाहतोय. अगदी आपण जर येथे पाहिलं तर 4 बॉल मध्ये 20 बनवल्यात. 31 धावा धावफलकावरती. 31 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजावरती आक्रमण केलं जात आहे आणि त्याचाच फायदा बॅटिंग करत असताना उचललाय. आणखीन एक. हाही बॉल सरळ लांब चाललाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून.
आउट ऑफ दी पार्क, षटकार. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्ती, माफ करा, आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती लागल्यात. एक बॉल वाईड आला होता आणि त्यामुळे आता शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. 37 झाल्यात धावफलकावरती. शेवटच्या बॉलवरती काय घडेल काय बिघडेल, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये तब्बल 27 आल्यात. हे दृश्य पहिल्या सत्रामधील दुसऱ्या ओव्हरमध्ये झालं होतं जेव्हा 27 आल्या होत्या. आता 5 बॉल झालेत, 27 धावा इथे आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना पंकज चस्कर यांनी मात्र बनवल्यात. या वेळचा बॉल सोडून दिला, लेग स्टंपच्या बाहेर आहे. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाईल, म्हणजे 38 होतील. आता इथे दबाव, दर्पण, प्रेशर सर्व काही गोलंदाजावरती आलंय, कारण ज्या धावा आतापर्यंत पंकजने मारल्यात, पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर वाईट, चौकार, षटकार, षटकार, आतापर्यंतचं दृश्य इथे पाहायला भेटतं. फुल टॉस बॉल, परंतु बाटवरती कनेक्शन नाहीये. डीप मधून खेळाडू धावतोय, लॉंग चेस आहे. जोपर्यंत बॉल वरती पोहोचेल इथे चेंडू अडवला गेलाय. 2 तर कंप्लीट झाल्यात, तिसरीचा प्रयत्न होईल का? हो, आणि आता तिसरी धाव घेत असताना इथे थांबवलं गेलंय. तिसरी धाव सुद्धा झाली असती, परंतु नो रिस्क बॅटरने इकडे घेतली आहे. रिस्क घ्यायची नाहीये, कारण धावा बनल्यात. त्यामुळे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या स्पर्धेतील सर्वाधिक महागडं षटक आपण पाहतोय. 40 धावा झाल्यात, 30 धावा या ओव्हर मध्ये आल्यात आणि 40 धावा आपण पाहतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 10, दुसऱ्या ओव्हर मध्ये तब्बल 30, अशा 40 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. या स्पर्धेमधील सर्वाधिक महागडे षटक बॉलर मंदार यांच्या नावावरती राहील. सर बॉलरचं नाव. 3 ओव्हर संपल्यानंतर पाणी मैदानावरती घेऊन जायचं, याची दक्षता घ्या. ओव्हर नंबर 3, तिसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवरती तुषार शिंदे यांना मात्र आमंत्रित केले, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा देत असताना एक विकेट घेतली होती. परंतु आता या बॉलचा बॉल हॅमर्ड करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा हॅमर्ड म्हणजेच हुक करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न इथे अपयशी ठरला. प्रयत्न आणि प्रयत्नच पाहायला मिळतात. जिथे बॅटिंग करत असताना मित्र म्हणेन लेफ्ट हँडर बॅटरला कदाचित स्ट्राईक एंडवरती एक सिंगल घेत असताना स्ट्राईक एंडवरती आणणं गरजेचं आहे, कारण त्याच्या बॅटवरती योग्य बॉल येतात. मग आपण रिस्क घ्यायची नाहीये, त्याला स्ट्राईक एंडवरती आणायचं, जे काही करायचं आहे तो करून जाईल. या बॉलचा बॉल हेच करायचं होतं पहिल्या बॉलवरती सुद्धा. त्यामुळे आता दुसऱ्या बॉलवरती इथे सिंगल मिळाली आहे आणि सिंगलच्या साहाय्याने आपण पाहतो बॅटिंग करत असताना पंकज यांना मात्र स्ट्राईक एंडवरती आणलं जात आहे. आतापर्यंत पंकज यांचा विचार केला तर 6 मध्ये 28 त्याने बनवल्यात. अगदी चांगली बॅटिंग मैदानावरती या संध्याकाळच्या सत्रामध्ये, त्याच वेळेला दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना रोहन लेहर हा संघ अगदी योग्य स्थितीमध्ये पोहोचलाय, जिथे 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 41 रन, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर तिसऱ्या ओव्हरचा खेळ जिथे मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल आली आहे. स्ट्राईक एंडवरती पंकज आलाय. मग आता हृदयाची धडधड गोलंदाजाची वाढली असेल, कारण ज्याने ज्या प्रकारे धावा बनवल्यात. या वेळचा बॉल ओहो सरळ चाललाय, बाउंड्री लाईन क्रॉस करत असताना आला, दे धक्का, घे छक्का, षटकार. षटकाराच्या साह्याने 47 धावा धावफलकावरती होतात. 47 रन्स ऑन स्कोर कार्ड, 47 धावा धावफलकावरती. अजूनही आपण जर जिंकण्यासाठी विचार केला तर 21 बॉल मध्ये 35 धावा अजूनही बनवायच्या आहेत. यावेळचा बॉल ऑन साइड वरती मारलाय आणि आता हा बॉल इथे घडले काय मैदानावरती हे सुद्धा पाहायला मिळेल. बॉल जरूर अडवला, परंतु त्याच वेळेला बॉडी बॅलन्स थोडासा डगमगला आणि त्याचमुळे इथे आता या बॉल वरती 2 धावा मिळाल्यात, म्हणजे वेल सेव्ह म्हणावं लागेल. बाउंड्री लाईन पासून, रोप पासून थोडस पाय अगदी पाठी राहिला आणि त्यानंतर बॉडी बॅलन्स झुकत असताना बॉलला मात्र मैदानामध्ये फेकलं आणि त्यामुळे इथे 2 धावा मिळतात. 49 धावा धावफलकावरती होतात. 2.4 चा खेळ संपलाय. या ओव्हर मध्ये धावसंख्या सुद्धा आली आहे.
यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केला, विकेट किपरची चुकी मी तर म्हणेन इथे, कारण ज्यावेळी क्लोज कीपिंग केली जाते अगदी आय हँड कोऑर्डिनेशन हा खूप चांगला असणं गरजेचं आहे, परंतु तिथे बॉल अडवत असताना आपण पाहतोय अजित यांची चुकी झाली आणि त्याच्यावरती इथे आता जीवदान मिळालंय मी तर म्हणेन बॅटिंग करत असताना पंकज चस्कर यांना. धावसंख्या धावफलकावरती 49, 9 बॉल मध्ये 36 धावा पंकज यांनी बनवल्यात. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केला, बॅटची एज घेतली आहे, ठीक एज लागल्यानंतर बॉल लॉंग स्टॉप रिजन कडे धावतोय, जोपर्यंत आश्रय बॉल वरती पोहोचेल इथे सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साह्याने 50 अप, 50 धावा 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती. 50 धावा धावफलकावरती लागल्या, 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय. जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय गरज आहे येणाऱ्या 18 बॉल मध्ये 32 धावसंख्येची. 18 बॉल 32 धावा हे समीकरण आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी सर्वांनीच मेहनत घेतली आहे. मग काहीकांची नावं मला माहीत नाही आहेत, परंतु ज्यांची ज्यांची नावं माहीत आहेत त्यांची नावं आवर्जून घेईन. अगदी या स्पर्धेसाठी जिथे पहिल्या दिवसापासून त्याच वेळेला हे मैदान बनवण्यापासून आपण जर पाहिलं तर ही सर्व कोर कमिटी इथे राहिली आहे. त्यामध्ये सतीश दादाचं प्रथमतः मी नाव घेईन. त्याचनंतर आपण जर पाहिलं तर ज्ञानेश्वर दादा असू द्या, सौरभ असू द्या, त्यानंतर अभिदादा असू द्या, किंबहुना आपण जर पाहिलं तर लक्ष्मण दादा असू द्या, या सर्वांनी या स्पर्धेसाठी आणि त्यांची ती सर्व कोर कमिटी आहे त्यांनी या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली आहे, या मैदानासाठी मेहनत घेतली आहे. त्याच वेळेला बाबूराव अप्पा चांदेरे यांचा सुद्धा आपण उल्लेख करूया, म्हणजे दादांचा उल्लेख करूया. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर समीर भैया यांचा सुद्धा उल्लेख करूया, ज्याने या स्पर्धेमध्ये अगदी आपलं सर्वस्व झोकून दिलंय. जिथे आपण जर पाहिलं तर पुण्यामधील सर्वाधिक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा कोणती असेल तर BBSM या स्पर्धेकडे पाहिलं जातं. अगदी भला मोठा असणारा हा मतदार वर्ग आणि त्याच वेळी त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं व्यासपीठ उभं करायचं आणि त्याच ध्येयाने ही स्पर्धा आपण इथे पाहतोय. अगदी चांगली स्पर्धा जिथे बालेवाडी, त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर बाणेर, सूस, म्हाळुंगे या सर्व विभागासाठी एक परभणी लाभलेली आणि एक मोठं व्यासपीठ लाभलेली ही स्पर्धा आहे. त्यामुळे या व्यासपीठावरती खेळणं कोणाचं खाऊ काम नाहीये. त्यामुळे जर आपल्याकडे सर्वस्व किंबहुना आपल्याकडे ते खेळण्याची संधी असेल तर तुम्ही ते या मैदानावरती खेळू शकता. या वेळचा बॉल जसा गोलंदाज झालाय, आखू टप्पाचा बॉल टाकला, त्याला मात्र सरळ डाळलंय सीमा रेषा पार. षटकार आला आणि षटकाराच्या साह्याने 56 धावा धावफलकावरती, अब तक 56 धावा धावफलकावरती होतात. 56 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना आता पंकज नाव घ्यायचं थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यांच्या विरुद्धात चेंडू टाकायचे तरी टाकायचे कुठे हा सुद्धा प्रश्न गोलंदाजांना पडतोय, कारण जिथे बॉल त्यांच्या स्लॉट मध्ये येतोय तो बॉल मात्र पार्किंग प्लॉट मध्ये जातोय. यावेळचा बॉल ऑन साइड वरती मारलाय, डीप मध्ये खेळाडू येत आहेत, जोपर्यंत बॉल अडवतील तदवरती इथे सिंगल मिळेल. थ्रो थोडासा खराब झालाय परंतु बॅकअप आहे आणि त्याचमुळे इथे सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 57 वरती पोहोचेल. 57 धावा धावफलकावरती, 16 मध्ये 25 अजूनही बनवायच्या आहेत. 16 मध्ये जिंकण्यासाठी 25 धावा हे समीकरण आपण पाहतोय अजूनही इथे बाकी आहे. आता या 25 धावा 16 मध्ये बनवल्या जातील का, की गोलंदाज येणाऱ्या बॉल वरती आपलं कमबॅक दाखवून देईल. जिथे आपण जर पाहिलं तर फुल टॉस बॉल टाकलाय परंतु प्रॉपर कनेक्शन नाही आहे, तदवरती सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल 58 वरती. आता हे धावफलक पोहोचते 58, जिथे पंकज चस्कर यांचा विचार केला तर 12 बॉल मध्ये आतापर्यंत 44 धावा वैयक्तिक बनवल्यात. आजच्या दिवसातील आणखीन एक अर्धशतक पाहायला भेटेल का, जिथे संधी आहे पंकज यांच्याकडे. 44 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतात. यावेळचा बॉल सोडून दिलाय कारण खराब बॉल होता. छेडखानी करण्याचा कोणताही निर्णय इथे पंकज याने घेतला नव्हता, कारण जर छेडखानी करत असताना एज वीज घेतली असती इथे तर विकेट किपरने झेल सुद्धा पकडला असते. त्यामुळे इथे बॉल सोडण्याचा निर्णय अगदी चांगला दाखवला. वेल लेफ्ट करत असताना वाईड बॉल आलाय.
या वेळचा बॉल आत्ता मारण्याचा प्रयत्न केला, कारण स्लॉट मधला हा बॉल होता. अगदी शफल होत असताना ऑन साइड वरती खेळण्याचा प्रयत्न हॉरिझॉन्टल बॅटने केला, परंतु डॉट बॉल चाललाय. डॉट बॉलच्या सहाय्याने धावसंख्या 59 वरती पोहोचली आहे. 14 मध्ये 23 अजूनही बनवायच्या आहेत. आणखीन एक बॉल इथे मात्र खराब हाताळलाय, लेग स्टंपच्या बाहेर आहे, त्यामुळे अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती लागेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकेल आणि आता धावसंख्या जर पाहिली तर 60 वरती पोहोचते. 60. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न आपण जर पाहिला तर प्रयत्नच राहिलाय. आजच्या सकाळच्या दिवसामध्ये एक दृश्य असं घडलं होतं, खेळाडू 49 धावसंख्येवरती होता, सिंगल काढण्यासाठी गेले आणि त्याच वेळेला ती विकेट सुद्धा आली होती. त्यामुळे या स्पर्धेमध्ये अर्धशतक नोंदवणं म्हणजे अगदी आपण म्हणतो ना स्वप्नातलं घर बांधण्यासारखं आहे. त्यामुळे इथे प्रयत्न चांगले करावे लागतील. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि तो अटॅक मित्रमंडळी नेते पंकज यांना करावा लागेल. या वेळचा बॉल ऑन साइड वरती मारलाय, कनेक्शन पुन्हा एकदा प्रॉपर झालाय. एक टप्पा घेत असताना बॉल सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. वेलकम फोर चौकार. 64 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 18 बनवायचे आहेत. अजूनही 12 बॉल 18 धावा. जिथे गोलंदाजी करत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या धावा कुठल्या होत्या अपोनंट टीमने प्रतिस्पर्धी संघाने, त्या धावा येथे पंकज आतापर्यंत बनवतोय. एक हाती किल्ला येथे मात्र लढवला जातोय. आपण म्हणतो ना ज्याच्याच नावाचा ट्रेंड आलाय महाराष्ट्र सारा गाजवलाय. इथे मात्र आता ज्याच्याच नावाचा ट्रेंड आलाय BBSM ज्याने गाजवले. पंकज चस्कर मैदानावरती खेळतात. आतापर्यंत चांगल्या धावा बनवल्यात. जिथे आपण जर पाहिलं तर 12 मध्ये जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 12 मध्ये 18 बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज येथे मार्गस्थ होतात, ज्यांच्या नावावरती आपण जर पाहिलं तर हे षटक, ज्यांच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय बॉलिंग ट्रॅक वरती. अंकुर येथे मात्र सज्ज झालेत. 82 धावा हव्या होत्या जिंकण्यासाठी आणि आता ते लक्ष दूर नाही आहे, कारण धावफलकाकडे लक्ष टाकलं तर 64 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 12 मध्ये 18 बनवायचे आहेत. 12 बॉल 18 धावा, 3 षटकार येथे ठोकणं गरजेचं आहे, तेव्हा जाऊन ही मॅच येथे मात्र पूर्ण होऊ शकते. 17 आल्या तर सुपर ओव्हर पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये एक सुपर ओव्हर सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिली होती. या मॅच मध्ये काय घडेल? या वेळचा स्लोवर वन ओळखलाय आणि परखलाय सुद्धा. चेंडूला धाडलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये व्ही शेप मध्ये मारत असताना षटकार आलाय. 6 धावा. आपण म्हणतो ना की टरबुजो को देखकर खरबूजा रंग बदलता है, हे मात्र मैदानावरती आपण पाहतोय. पार्टी जॉईन केली जाते. बॅटिंग करत असताना इथे रणजित यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. 70 वरती धावसंख्या चालली आहे. 70 रन्स ऑन स्कोर कार्ड. 70 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 11 बॉल मध्ये 12 ची गरज. 11 बॉल 12 धावा, 12 धावा 11 बॉल, हे समीकरण आपण पाहतोय. मागच्या बॉल वरती षटकार आलाय. यावेळचा स्लोवर वन पडल्यानंतर अगदी धीम्या गतीने जाणारा. प्रेशर नाहीये. प्रेशर का नाहीये तर धावसंख्या आटोक्यात आली आहे. जिथे 70 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी येणारे 10 बॉल बाकी आहेत आणि 12 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 10 बॉल मध्ये 12 अजूनही बनवायच्या आहेत. मग या 12 धावा बनवल्या जातील का? पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. या बॉलवरती मिसफील्ड केली आहे. विकेट किपर चुकलाय आणि त्याचा फायदा बॅटरने लगेच चाललाय. पंकज यांचा स्टार्ट चांगला होता. एंड ऑफ द बॉल आपण जर पाहिलं तर क्रीज सोडला होता आणि त्याच वेळेला इथे ही सिंगल कंप्लीट झाली आहे. बाईच्या साह्याने येणारी सिंगल धावसंख्यावरती भर टाकून चालली आहे. 71 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 9 बॉल 11 धावसंख्येची अजूनही गरज. फिल्डिंगची व्यूहरचना इकडे मात्र बदलली जाते. जिथे आपण जर पाहिलं तर कव्हर वरती जो क्षेत्ररक्षक होता त्याला मात्र आता डीप मिड विकेट वरती आणलंय. ऑन साइड वरती 4 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. जिथे वाईडिश लॉंगन आहे, त्याच वेळेला मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर डीप मिड विकेट आहे आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतंय. 38 षटकांमध्ये वाईडिश माफ करा फाईन लेग आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, त्याच वेळेला शॉर्ट कव्हर पॉइंट आहे, मिड ऑफ आहे, शॉर्ट मिड ऑफ आहे आणि एक वाईडिश लॉंग ऑफ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना पंकज चस्कर यांच्यासाठी फिल्डिंगची व्यूहरचना. जिथे आपण जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 11 बनवायच्या आहेत. अर्धशतकासाठी 2 धावसंख्येची गरज आहे.
या वेळचा स्लोवर वन आडव्या बॅटने खेळलाय, बॅटवरती कनेक्ट झाला नव्हता, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचेल सिंगल भेटेल, सिंगलच्या साह्याने धावसंख्या 72 वरती पोहोचेल. जिंकण्यासाठी अजूनही 8 बॉल मध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल 10 धावा हे समीकरण आपण पाहतोय. 8 बॉल 10 धावा हे समीकरण आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदललंय, ज्यावेळी राईट हँडेड बॅटर येथे स्ट्राईक एंड वरती आलाय. त्याच्यासाठी आता फिल्डिंगची व्यूहरचना जर पाहिली तर एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्याच वेळेला डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ. त्यावेळेला येथे आपण जर पाहिलं तर डीप कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड आहे, त्याच वेळेला शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट कव्हर ही मात्र पाहायला मिळते फिल्डिंगची व्यूहरचना. फुलटॉस बॉल, परंतु हा फुलटॉस बॉल हाफ वॉलीमध्ये कन्वर्ट केलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचेल, सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या येथे पुढे सरकेल. 73 धावा धावफलकावरती होतील. 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची अजूनही गरज आहे आणि अर्धशतकासाठी जर विचार केला तर एक सिंगलची गरज आहे. 7 बॉल मध्ये 9 धावा हे समीकरण आपण पाहतोय. जे 30 धावसंख्येचं षटक होतं तिथून जी मॅच फिरली आहे ती फिरतच राहिली आहे. कधी गोलंदाजीकडे गेली तर कधी बॅटरकडे गेली आहे. फुलटॉस बॉल आणि हा फुलटॉस इथे चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, काय सेलिब्रेशन झालंय. अगदी शुभमन गिल यांची आठवण करून देणार हे सेलिब्रेशन. 6 धावा. हा क्षण प्रत्येक बॅटरच्या आयुष्यातील सर्वाधिक मोठा क्षण असतो. कारण अगदी आपण ज्यावेळी लहान वयात असतो, जेव्हा आपला जन्म होतं, किंबहुना ज्यावेळी आपल्याला आई वडील आपल्याला आपण जेव्हा चालण्याची सुरुवात करतो त्यावेळी सर्वात आधी आई वडील आपल्या हातात आणून देतात ती म्हणजे बॅट अँड बॉल. त्यामुळे हा खेळ आत्ताच्या नवीन पिढीला सुद्धा विचारला ना तुमचा राष्ट्रीय खेळ कोणता, तर ते सुद्धा सांगतात की क्रिकेट. प्रत्येकाला माहितच नाहीये की आपला राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे. त्यामुळे इथे जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 79 वरती पोहोचली आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 6 बॉल मध्ये 3 धावसंख्येची गरज. बॉलर नेम शिवांकुर यांना मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केलंय. शिवांकुर यांच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 3 धावसंख्येची गरज आहे. परंतु ही मॅच मला पुन्हा एकदा आठवली आहे जिथे खालापूर विभागामध्ये अशीच एक मॅच चालू होती. 40+ ची मॅच होती. 6 बॉल मध्ये 3 धावा हव्या होत्या. 2 झालेल्या सुपर ओव्हर झाली होती तिथे. आता या मॅच मध्ये काय घडेल. फुल टॉस बॉल, त्याला मात्र मारण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकलाय आणि त्या चुकीला आता माफी नाहीये. चेंडू मात्र सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय आलाय. हा संजीवनी चौकार. मॅच मात्र या चौकाराने फिनिश झाली आहे. सामना फिनिश होतोय. जिंकलाय तो म्हणजे रोहन लेअर या संघाने हा सामना जिंकलाय. वेल डन बॉयज अँड हार्ड लक एफ रेसिडेन्सी. या मॅच मधील फायटर ऑफ द मॅच अजित हिंदलेकर येथे मात्र ठरतायत या मॅच मधील फायटर ऑफ द मॅच. आणि नो डाऊट या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच ज्याने आजच्या दिवसामधील दुसरं अर्धशतक म्हणजे या स्पर्धेमधील 12वं अर्धशतक आणि त्यांच्या नावावरती असणारं पहिलं अर्धशतक नोंदवलंय